Standard First. Subject Mathematics. Chapter 22. Let us learn tens. Let us learn tens. Students, आज आपण दशक म्हणजेच 10 समजून घेणार आहोत. But before that, we will first revise 1 to 10 numbers. 1 to 10 numbersची उजळणी करूया. So students say 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. आपण 1 to 9 नंबर्सचे संख्या लेखन करतो तेव्हा फक्त एकच चिन्ह घेतो. पण 10चे लेखन करताना 2 चिन्हे घ्यावी लागतात. म्हणजेच 1 and 0 असे 2 नंबर्स लिहितो. तर आपण असे का करतो हे आज आपण समजून घेणार आहोत. कम ऑन लेट्स स्टार्ट. स्टुडंट्स, नेहमी लक्षात ठेवा 2 डिजिट्स असलेल्या नंबरमध्ये लेफ्ट साइडची संख्या दशक म्हणजे टेन्स असते आणि राईट साइडची संख्या ही एकक म्हणजे युनिट्स असते. म्हणजे 10 या संख्येतील 1 हा टेन्स आहे आणि 0 हा युनिट्स आहे. See, I have 10 flowers in my hand. माझ्या हातात 10 फ्लावर्स आहेत. ही सुट्टी म्हणजेच वेगवेगळी आहेत, म्हणून ती 10 आहेत. पण मी आता ही सर्व फ्लावर्स एकत्र करते आणि त्याचा 1 बुके तयार करते. Now what do you see? 10 flowers or 1 bouquet? तुम्हाला काय दिसते आहे? 10 फुले की 1 गुच्छ दिसतो आहे? मॅम, 10 फुले एकत्र बांधल्यामुळे 1 गुच्छ दिसतो आहे. करेक्ट. तर या 10 फ्लावर्सचा 1 बुके म्हणजेच 1 टेन्स असतो आणि टेन्सची मांडणी करताना कधीही 2 हाऊसेसमध्ये करायची असते. पहिले हाऊस असते युनिट्सचे आणि दुसरे हाऊस असते टेन्सचे. सो टेल मी, हा बुके मी युनिट्स हाऊसमध्ये ठेवू की टेन्स हाऊसमध्ये? मॅम, तो बुके म्हणजेच 1 10 आहे, म्हणून त्याला टेन्सच्या हाऊसमध्ये ठेवा. मग युनिट्स हाऊसमध्ये ठेवण्यासाठी माझ्याकडे काही आहे का? नो, काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे 0. हे तर आपण शिकलो आहोत. म्हणून युनिट्स हाऊसमध्ये 0 लिहू. पाहिलंत किती इझी आहे टेन्स लिहिणं? येस मॅम. Students, we will see some examples to understand more about tens. अजून काही उदाहरणे समजून घेऊया. या पहा, इथे काही मॅचस्टिक्स ठेवले आहेत. काउंट देम. त्या मोजा पाहू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मॅम, 10 आहेत. करेक्ट. मग याचा तुम्ही 1 टेन्स तयार करा. मॅम, हे पहा, या 10 मॅचस्टिक्स एकत्र बांधून त्यांचे 1 बंडल तयार केले आणि हा पहा तयार झाला 1 टेन्स. गुड. आता याची मांडणी करताना मी टेन्स हाऊसमध्ये किती लिहू? मॅम, 1 लिहा. आणि युनिट्स हाऊसमध्ये 0 लिहा. करेक्ट. Now we will see one more example. हे पहा, इथे 10 मणी आहेत. त्यांना एकत्र ओवून आपण त्यांची 1 माळ करू. आता ही माळ म्हणजे 1 टेन्स झाली. मग याचे लेखन करताना मी टेन्स हाऊसमध्ये किती लिहू? मॅम, 1 लिहा. अँड युनिट्स हाऊसमध्ये 0 लिहा. व्हेरी गुड. यात एक बंडल लेफ्ट साईडला आहे. तो आहे टेन्स. टेन्स मीन्स अ बंडल ऑफ 10. तर या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आले असेलच की जेव्हा 2 डिजिट नंबर असतो तेव्हा त्यातील लेफ्ट साइडचा नंबर हा टेन्स आणि राईट साइडचा नंबर युनिट्स असतो. मग आता मी दशकावर आधारित कविता म्हणते. ती तुम्ही ऐका आणि तिचा घरी सराव करा. गॅदर 10 alone, tie them together. And then to the left, let him keep. Remember the name of bundle is tens. When alone, they were units. The tens house is on the left.
0 lives in the empty house of 1. So, how was the tens poem? Very